आता आपलं स्वीट वॉटर लेक करून झालेलं आहे. चेहऱ्याला मडभात लावला आहे, मुलतानी माती थोडीशी तोंडाला लावूया. आता आपण स्वीट वॉटर लेकला दुपारचं जेवण करतो. आता आपण रेवणकर्स फॅमिली होमस्टेवरनं देवबाग इथून निघालो आहे. आता आपण अश्विन बीचकडे जात आहोत, तर चला तर जाऊया. आता आपण देवबागहून निघालो आहे. आता वाजले दुपारचे 2:35. तर आता आपण अश्विन बीच निवडलेला आहे, कारण गोव्यात भरपूर लोक बागा, कलंगूट हे सगळं दाखवतात, परंतु अश्विन बीच कोणाला जास्त माहीत नाही आहे. आरंबोल पण माहिती आहे, कलंगूट पण माहिती आहे. आपण अश्विन बीच आणि त्याच्यावर लागून एक मोरजिम बीच आहे, तो पण प्रयत्न करू जायचा. चला तर आता जाऊया. आपली मालवण सिरीज कशी वाटली हे कमेंट करून जरूर सांगा. हे आहे कोकणातलं देवबाग आणि देवबागचा रस्ता. हे बघा, रस्ते किती छोटे असतात. आपण देवबागहून निघालो. आता कुडाळ लागलेला आहे, तर कुडाळ मार्गे आपण जात आहोत. आता आपण अश्विन बीचला पोहोचलेलो आहोत. तर आपल्याला हॉटेल मिळालेली आहे, तर तुम्हाला हॉटेल दाखवतो मी. हे हॉटेल आहे, पाहू शकतो. अशा प्रकारे हा 102 नंबरचा रूम भेटलेला आहे आपल्याला. हे अशा प्रकारे रूम आहे. मला रूम दाखवतो मी. याच्यात फ्रीज पण दिलेलं आहे त्यांनी. टी व्ही आहे. हा बेड आहे. हा वॉशरूम आहे. कॅमेऱ्याची मेमरी फुल झालेली आहे, तर आपण आता त्या हार्ड डिस्कमध्ये टाकत आहोत. आणि आता आपण अंडा राईस पण बोलवलेला आहे, तो पण खाऊया आणि आता मग झोपूया. आपण सकाळी अश्विन बीचला भेटूया. ओके, गुड नाईट, सी यू, बाय, टेक केअर. सुप्रभात, राम राम, नमस्कार मित्रांनो, मी सुरेंद्र गोसावी. आता आपण गोव्याला अश्विन बीच जवळ आपण रूम घेतला. काल रात्री खूप वेळ झाला होता आपल्याला. तर आता आपण इथून मोरजिम बीचला एक व्हिजिट देणार आहे आणि आरंबोलला हरमल बी असे नाव म्हणतात. आपण तिथं व्हिजिट देणार आहे. तर चला तर आता जाऊया. आता आपल्याला बघूया, आपल्याला जर बाईक मिळाली तर बाईकचा प्रवास करण्याचा विचार चालला आहे. तर नाही मिळाली बाईक तर आपण आपली गाडीच घेऊन जाऊया. चला तर जाऊया. आता आपण फळं घेतले होते, तर फळं खाऊन घेऊ म्हटलं. आपण पुढे जाणारच आहोत. आता अश्विन बीच एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करत आहोत. आवडल्यास शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवत राहू, बघायला विसरू नका. आता आपल्याला ॲक्टिवाचा रेंट खूप जास्त सांगत होतो, त्याच्यामुळं आपण गाडीच घेऊन जात आहोत. तर आता आपण मोरजिमला जाऊया आणि मोरजिम नंतर हरमलला जाऊया, नाही तर हरमलला आधी जाऊ नंतर मोरजिमला जाऊ. चला तर जाऊया. आता आपण आरंभ बीचला आलेलो आहे. तर गाडी पार्क करत आहोत आपण. आता 100 रुपये पार्किंग आहे. तर आता आपण गाडी पार्क करत आहोत. आता आपण आरंबोल बीचला गाडी पार्क केली आहे आणि आता आपण आरंबोल बीचच्या दिशेने जात आहोत. तर चला तर जाऊया. असं शॉपिंगचं मार्केट आहे आरंबोल बीचमध्ये एंट्री करताना. असे खूप मोठं शॉपिंग मार्केट आहे. असे एंट्री केल्यावर असं आहे आतमध्ये. त्या बाजूला स्वीट वॉटर लेक आहे. आता आपण स्वीट वॉटर लेकच्या दिशेने जात आहोत. आता हा जो आहे हा आरंबोल बीच आहे. असे लाईफ गार्ड बसलेले असतात. आता आपण स्वीट वॉटर लेककडे जात आहोत. आता आपल्याला असं पायी चालावं लागेल थोडं. आता आपण स्वीट वॉटर लेककडे निघालो आहे.
अशा प्रकारे लेन आहे शॉपिंगची. तसे खेळण्याचे दुकानं आहेत. असे स्वीट वॉटर लेकला जाताना असे गेस्ट हाऊस पण आहेत त्यांचे समुद्राचा व्ह्यू आहे पूर्ण. असं हॉटेल्स आहे. असे कोकोनट सोप आहे. सगळे शोचे आयटम आहे. बॅग आहे लेदरचे सर्व. असे ड्रम्स वगैरे. अशा प्रकारे ज्वेलरीचं वगैरे मार्केट आहे. आता थोडंच राहिलं आहे स्वीट वॉटर लेक. पण आता अर्ध्याच्या वर चाललो. असं खडकातनं जावं लागतं. पाणी इथं आहे मात्र पाणी खडकापर्यंत जातं. हा जो समुद्र आहे हा स्वीट वॉटर लेकच्या समोर आहे आणि असं मोठं डोंगर आहे आणि त्याच्या कुशीत हा जो बीच बनलेला आहे. तर हा स्वीट वॉटर लेक जास्त कोणाला माहीत नाही आहे. तर हा आरंबोलून आपल्याला पायी चालत यावं लागतं. तुम्हाला मी दाखवलेलं आहे का आरंबोल बीचून एंट्री केल्यावर उजव्या हाताने तुम्ही स्वीट वॉटर लेकला येऊ शकता. अशी स्वीट वॉटर लेकला एंट्री आहे. हे आहे स्वीट वॉटर लेक. आता मी स्वीट वॉटर लेकमध्ये जात आहे. निसर्गाची पण काय किमया आहे. बाजूला समुद्र आणि ह्या बाजूला स्वीट वॉटर लेक. ह्या डोंगराच्या कुशीतनं गोडा पाणी येतं आणि आपण त्या गोड्या पाण्यात आता आंघोळ करत आहोत. आणि थोड्या वेळाने आपण मडबातला पण जाणार आहोत. चला तर मी स्विमिंगचा पोहण्याचा आनंद घेतो. आता आपलं स्वीट वॉटर लेक करून झालेलं आहे. आणि स्विमिंग केली गोड्या पाण्यात. आता आपण मडबातला जात आहोत. डोंगरात आहे ते मडबात. चला तर जाऊया. आता आपण मडबातसाठी जात आहोत. पुढे हे डोंगरात असतं ते. जे स्वीट वॉटर लेकचं पाणी जे जिकडून आलं तिकडेच आपल्याला हा रस्ता आहे. तर आपण तिकडे जात आहोत. तो स्वीट लेक आहे आणि आपण वरती डोंगरावर जात आहोत मडबातसाठी. असा रस्ता आहे. अशा प्रकारे पायवाट आहे वर जाण्यासाठी डोंगरावर. जे छोटे छोटे नदीचे तलाव आहेत ते छोटे छोटे. ते अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी मडबातसाठी निसर्गाने दिलेलं आहे. समोर आपल्या मडबातची माती पडलेली आहे. त्याच्यात मासे सुद्धा आहे. हे नदीतले गोड्या पाण्यातले मासे आहेत. ही आहे मडबातची माती. तो माणूस काय आपल्याला भेटला नाही इथला मडबातवाला, कारण हे आहे जंगलात. तर आता आपण स्वतः थोडी माती घेत आहोत आणि आपल्या चेहऱ्याला लावून मुलतानी मातीच म्हणतात तसं एक प्रकारे पाहिलं तर. आता आपण थोडीशी तोंडाला लावूया. अशा प्रकारे आपण फक्त थोडीशी माती घेणार आहे. पुढे शरीराला नाही लावायची आपल्याला, कारण आपल्याला पुढे जायचं आहे. अशा प्रकारे आपण चेहऱ्याला मडबात लावला आहे मुलतानी माती. अशा प्रकारे आता आपण मुलतानी माती लावली. आता ती जी व्यक्ती होती इथली मुलतानी माती शोधून देणारी ती तर काही सापडली नाही, परंतु आपल्याला थोडीशी मुलतानी माती सापडलेली आहे. तर आता आपण ती लावली. आता थोड्या वेळाने आपण स्वीट वॉटर लेकला जाऊ, तर तिथं आपण धुवून टाकू. आणि जर तुम्हाला ह्या स्वीट वॉटर लेकला यायचं असल्यास तर तुम्ही मला कमेंट करू शकता. स्वीट वॉटर लेकचा रस्ता तुम्हाला मी सांगू शकतो. आरंबोल या बीचचं नाव आहे आणि हरमल पण नाव आहे. तर ह्या आरंबोलवरनं राईट टर्न घेत आले तर असे दगडं लागतात, मोठे मोठे खडकं लागतात. त्या खडकामार्गे पुढे यायचं. मग स्वीट वॉटर लेक लागतं. मग स्वीट वॉटर लेक लागल्यानंतर मग तुम्हाला अशी ही नदी लागेल. मग इथे तुम्हाला मडबात करता येईल. आता आपलं मडबात लावून झालेलं आहे. आता आपण आपल्या स्वतःच्या हाताने लावून घेतलेलं आहे. थोडी माती शोधली आणि लावून घेतला आपण. आता
आणि आता आपण परतीच्या मार्गाला जात आहोत. परतीच्या म्हणजे स्विफ्ट वॉटर लेक जिथं चालू होतं तिथं जात आहोत. आता आपण तिथं गेलो का आपण समुद्रात थोडंसं स्नान करूया आणि मग आपला परतीच्या मार्गाला नेऊया. आता आपण समुद्रात जायचा विचार केला होता, पण तिथं जरा चांगलं स्वच्छ आणि नितळ पाणी दिसलं. ते गोड पाणी आहे. तर आपण आता इथेच आपण थोडंसं अंघोळ करून घेऊया. हे बघा अशी इथे माती राहते. ही माती तुम्ही लावू शकता. हे बघा अशा प्रकारे मुलतानी माती बनवली आहे. ही ओरिजिनल आता आपल्याला मुलतानी माती भेटलेली आहे. इथं तिकडे थोडीशीच भेटली, आता इथं आपल्याला जास्त भेटली. आता आपण ही माती पुढं धुऊया. चला आता आपल्याला ओरिजिनल मुलतानी मातीचा खजिना भेटलेला आहे. ही ओरिजिनल मुलतानी माती आहे. आता आपल्याला ही घरी घेऊन जायची आहे मुलतानी माती. अशी तो मार्केटला खूप विकत मिळेल तुम्हाला दुकानांमध्ये, परंतु हे नॅचरल ओरिजिनल गोव्याला हर्मल बीच जवळ स्वीट वॉटर लेक आहे, त्याच्या बाजूला एक डोंगर आहे, तर तिथे मिळते ही नॅचरल. विकत घ्यायची गरज नाही. अशा प्रकारे आपण थोडीफार घेऊन जाऊया. आता आपण स्वीट वॉटर लेक बघून झालं आणि मडबात पण घेऊन झालं आपलं. आता आपण मुलतानी माती मस्त अंगाला लावली आणि या नदीतच आंघोळ केलेली आहे. आणि आता आपण रंबोल बीच मार्गे जाऊया. अरे आपल्या मार्ग घेतलेल्या परिवाराला तू हाय लोकर जरा हाय. आता आपण स्वीट वॉटर लेकच्या बाजूला असं एक समुद्र आहे ना, त्याच्या समोर आता आपण जेवणासाठी थांबलेलो आहे. तर आता आपण ते जेवण घेऊया, मग आपण पुढे जाऊया. आता आपण स्वीट वॉटर लेकला दुपारचं जेवण करतो. आपण दाल तडका बनवलेला आहे आणि चपाती सांगितलेली आहे. तर आपण 2-3 दिवस झाले आपण खेकडा, सुरमई, पापलेट हेच खात आलो, कोळंबी. तर म्हणलं आज जरा व्हेज खाऊया. अशा प्रकारे ही प्लेट आलेली आहे. आता आज तिचा स्वाद घेतो आहे, तर या जेवायला. आता आपले जेवण झाले आहे दुपारचे स्वीट वॉटर लेकला आणि आता समोर समुद्र आहे. तर आता आपण अरबी समुद्रात थोडंसं पोहूया. चला तर जाऊया. अश्विन बीच में रुके हम. तभी अश्विन बीच में रुकेंगे हम. 8 दिन हो गए हमको निकलते. कोल्हापूर, कोकण असं करता करता आहे मार्ग घेतलेला. असं चॅनलचं नाव आहे आपल्या. हे हॉटेलचे ओनर आहेत. काय नाव आपल्या हॉटेलचं? कार्मेल गार्डन. कार्मेल गार्डन. कार्मेल गार्डन. स्वीट वॉटरला लागून आहे. लागून. अच्छा. हे आरंबोल मार्केट आहे. हे तुम्हाला मी दाखवतो. इथे काय कहते हैं? जेंबे बोलते हैं. जेंबे. जेंबे बनवायचं काय काम चालू आहे यांचं. आता आपण आरमोल बीचून निघालेलो आहे. आता आपण अश्विन बीचला जाऊया, मग आपण मोरजिम बीचला जाऊया. चला तर जाऊया. आता आपण अश्विन बीचला आलेलो आहे. तर आता अश्विन बीचचा आपण सनसेट बघणार आहोत. तर सनसेटच्या टायमिंगला आपण अश्विन बीचला आलेलो आहे. आता आम्ही तुम्हाला सनसेट दाखवतो. असे नाईटला गॉगल आणि कॅप असे असतं. आता हे कॅन्डल डिनरची तयारी चालू आहे यांची अश्विन बीचला. आपण तर काही कॅन्डल डिनर करणार नाही आहे, जाऊनच जेवणार आहे. का ही गाडी बीचच्या सेफ्टीसाठी आहे. जे पर्यटक लोक पाण्यात जातात ना त्यांच्यासाठी बनवलेली आहे. आता ते स्वच्छ करतायत, साफसफाई करताय गाडीची. तर मित्रांनो आता आपण संध्याकाळचे आता 7:30 झालेले आहे. आपण सकाळी निघालो होतो. तर आरंबोल बीच केला आपण. आरंबोल बीच नंतर आपण स्वीट वॉटर लेक केलं, मग मडबात केला. मडबात केल्यानंतर आपण परत थोडंसं आरंबोल बीचमध्ये फिरलो. मग तिथून निघताना मग आपण अश्विन बीचला गेलो. मग आता अश्विन बीचवरून आपण आता रूमवर आलेलो आहे. तर आता आपला आजचा परत इथं दुसरा दिवस पण इथं स्टे करत आहोत आपण. तर आपण उद्या इथून चेकआउट करणार आहोत. तर आपण सकाळी मोरजिम बीच बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आजचा आरंबोल बीच, मडबात आणि स्वीट वॉटर लेक आणि अश्विन बीच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवत राहू. बघायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका.